महानगरपालिका निवडणुकांच्या आखाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात दुपारी 12 वाजता कालिका माता मंदिर परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। तर दुसरीकडे जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। तर मुख्यमंत्र्यांचं होमटाऊन असलेल्या नागपुरात फडणवीसांच्या 2 सभा होणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये मेळावे घेणार आहेत। या मेळाव्यांच्या माध्यमातून ते राज्यातील विविध जिल्ह्यात नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार आहेत आणि यावेळी रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील। मनसेकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेल्या संतोष धुरी भाजपच्या वाटेवरती आहेत। 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं संतोष धुरी हे नाराज होते। त्यानंतर काल रात्री उशिरा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। तर आज अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोश धुरी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात मनसेला हा एक मोठा धक्का मानला जातोय। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबद्दल अपशब्द बोलल्यानं शिवसैनिक हे आक्रमक झाले होते। यावेळी शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये जाऊन जाब विचारल्यानं वाद झाला आणि भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवे यांच्यामध्ये हा वाद झाला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विविध शाखांना भेट देत आहेत। सोमवारी शिवडी इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर या मेळाव्याला उपस्थित होते। तर उपस्थितांकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। तर दुसरीकडे रश्मी ठाकरेंनी दादरमध्ये मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या शाखेला भेट दिली। यावेळी त्यांनी सर्वच मनसे आणि शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। रविवारी ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केला। तर काल दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ठाण्यासाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। संजय राऊत, राजन विचारे, अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रकाशित केला। यावेळी संजय राऊतांनी ड्रग्सच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। तर ठाण्याची ओळख गद्दारांचं शहर अशी झालेली असून ही ओळख आपल्याला पुसायची असं म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं। ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं। ते ठाण्यातच असतात, तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणते 2.5 कोटीचं ड्रग्स सापडलं। याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडलं। ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स मुबलक मिळत आहे। ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर आहे। सगळ्यात मोठा कराचीतला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर। आपण त्या सिनेमात पाहिलं असेल, त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा। राज्यात 15 जानेवारीला होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा राज्य निवडणूक आयोग आज आढावा घेणार आहे। राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महापालिकांसोबत या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा देखील आढावा घेण्यात येण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त ठरणारा मुद्दा म्हणजे बिनविरोध झालेल्या निवडी। राज्यभरामध्ये तब्बल 67 ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्यानं मनसे ही आक्रमक झालेली आहे। राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत मनसे नेते अविनाश जाधवांनी निषेधाचं पत्र हे सुपूर्द केलंय। यावेळी ठाण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आली। तसंच सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय। तसंच बिनविरोध निवडणुकीविरोधात अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये नसल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे याचिकेवरती कोर्ट नेमका काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। माझ्या 2 मागण्या आहेत।
की ज्या आरोज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे. उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत. अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून राज्यभरामध्ये राजकीय वाद हा पेटलेला असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेतली आहे. बिनविरोध निवडून लोकशाहीला घातक असून ती लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधामध्ये असल्याचं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलंय. हा पायंडा चुकीचा असल्याचं मिटकरींनी म्हटलेलं आहे. तर याचवेळी अजित पवारांवरती टीका करणाऱ्या अधिक कठोर शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील दिलेला आहे. त्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास आता 67 उमेदवार बिनविरोध झाले. त्यापैकी 44 भारतीय जनता पार्टी, 19 शिंदेसेना आणि 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता बिनविरोध होणं म्हणजे जे मतदान करायला येणार आहेत, एक तर त्यांच्या मताचा अधिकार जातोय का याच्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. पण माझं व्यक्तिशः जर मत विचारत असाल तर निवडणुका झाल्याच पाहिजे. लोकशाही प्रबळ करण्याकरता निवडणूक होणं महत्त्वाचं आहे. आणि बिनविरोध हा जर फॅक्टर पुढे चालला तर मतदारांवर हा फार मोठा अन्याय होईल आणि लोकशाही करता ते घातक. व्हेनेझुएलामध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. भारत देश हा रशियाकडून तेल घेतो आणि ते जगाला विकतो. हे तेल विकत असताना केवळ अंबानींचा कसा फायदा होईल याचा विचार केला जातो. केवळ एकाच उद्योजकाकडे मोठा वाटा जात आहे. हा वाटा कमी झाला तर देशामध्ये तेलाच्या किमती ह्या 50% येतील असा दावा भाजपवरती त्यांनी केला. तर भविष्यामध्ये आपल्याला युद्ध टाळायचं असेल तर भाजपला मतदान करू नका असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलंय. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकरांनी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. तेजस्वी घोसाळकर डोअर टू डोअर प्रचार करत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया ही तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. तसंच 16 तारखेला विजय स्पष्ट होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 16 तारखेला कळेल आपल्याला की किती मतदानाने होईल विजय. लोक आहेत जे प्रभागामधली, विधानसभेमधली, आणि आता मला नवीन फॅमिली भेटली आहे भारतीय जनता पार्टी. त्यांनी मला खूप साथ दिले आणि ती लोक माझ्यापेक्षाही जास्त काम करतायत असं मी म्हणेन. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता चांगलाच वेग आलाय. मालाड लिंडोशी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 42 मध्ये शिंदेची सेना आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये थेट लढत होतीये. शिंदे सेनेच्या उमेदवार धनश्री भरडकरांनी पिंपरी पाडा आणि पालनगर परिसरामध्ये डोअर टू डोअर प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर नागरिकांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 8 वर्षांमध्ये केलेल्या कामांच्या जोरावरती मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवू असा विश्वास विभाग अध्यक्ष वैभव भरडकरांनी व्यक्त केला. फार सुंदर प्रचार सुरू आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. मोदीजी, शिंदे साहेब, देवेंद्रजी यांच्यामुळे लोकांचे जे आशीर्वाद मिळत आहेत आणि आम्ही लोकांमध्ये केलेली जी मागील 5-7 वर्षाची कामं आहेत त्याचा लोकांना झालेला उपयोग, यामुळे लोकांचा जो प्रतिसाद आहे, त्यांचं जे प्रेम आहे, फार चांगल्या पद्धतीने आमच्यावरती त्या सगळ्यांचा विश्वास आहे. आपण आमच्या रॅली पाहत आहात, आपण आमची सभा पाहत आहात. प्रत्येक ठिकाणी लोकांची जी गर्दी आहे, शिंदे साहेब, मोदीजी यांच्या नावाची लोक एकत्र येतात आहे. हा एक मोठा वेगळाच केमिकल लोकांमध्ये नैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आनंदच वेगळा आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आहे. दोघांनीही 46 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरवले. यंदा कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 169 मधून एका रिक्षा चालवणाऱ्या तरुणाला वंचितनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय. स्वप्नील जवळेगेकर हा तरुण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय. तर आपल्याला प्रभागामध्ये अनेक वर्ष प्रलंबित कामं, मैदान, गार्डन आणि खास करून नागरिकांसाठी उत्तम हॉस्पिटल निर्माण करायचं असं एबीपी माझाशी बोलताना स्वप्नील म्हणाले. सर्वप्रथम मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या असंख्य वंचित घटकातल्या समूहातल्या कार्यकर्त्यांना ह्यावेळेस आणि याच्या अगोदर देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. आणि निवडणूक फक्त उतरवून नाही तर बाळासाहेबांनी अनेक उमेदवार यावेळेस विजय देखील केलेले आहेत. तर त्यातला एक मी उमदा कार्यकर्ता, मला देखील बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होत आहे. शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यानं
सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच दोन्ही पक्षांनी आता एकमेकांवरती वार पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय. नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांची घराणेशाही सुरू असल्याचा आरोप खासदार नरेश म्हस्केंनी केला होता. त्यावरती आता संजीव नाईकांनी पलटवार केला आहे. मला वाटतं मागची 10 वर्ष आमच्या नायकांमधलं कोणीच नाही आहे तिथे. आहे का कोण? सागर नाईक हे शेवटचे महापौर होते. त्याच्यानंतर मागची 10 वर्ष म्हणजे आता हे 11 वर्ष आहे. 11 वर्ष आमच्यातला कोणीही नाईक त्या सभागृहामध्ये नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं घराणेशाही जे आरोप करतात, त्यांच्या बायकांना तिकीट घेतलं, त्यांच्या मुलांना तिकीटे घेतलेली आहेत. त्याच्यामुळे आरोप म्हणजे शीशे के घर में रहने वाले पत्थर फेकानी करते, असं मला असं वाटतं. बघा, हे तकलादू गोष्टी आहेत. माझं म्हणणं विकासावर बोला. ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भव्य रॅली काढली. रॅलीद्वारे महायुतीकडून मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या प्रचार दौऱ्यामध्ये दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची आरमाडा गाडी या रोड शोमध्ये पाहायला मिळाली. भिवंडी शहरात महायुतीचा महापौर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी असं आवाहन आमदार महेश चौगुले यांनी केलंय. कामतघर ओसवालवाडी इथल्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये महायुतीचे शिवसेना उमेदवार मनोज काटेकर, वंदना काटेकर, संदीप भुईर आणि वनिता भगत यांच्या निवडणूक पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीला सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलं. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे यांचं अकस्मात निधन झालं. वॉर्ड क्रमांक 73 मध्ये 2017ला प्रवीण शिंदे हे माजी नगरसेवक होते. ठाकरेंची साथ सोडून प्रवीण शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान त्यांच्यावरती जोगेश्वरी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये पडलेली ठिणगी ही निवडणुकीच्या काळात आणखी पेट घेण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पिंपरीमध्ये भाजपवरती जोरदार हल्लाबोल करणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा भाजपला लक्ष केलं. पुण्यामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये इथल्या कारभाऱ्यांनी काय केलं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. यावरून आता मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय. 5 वर्षांमध्ये काय केलं असा सवाल उपस्थित करणाऱ्यांनी आरशात पाहावं असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. आणि 5च वर्ष आम्हाला मिळाली. 5 वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो. 9000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहे. त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे नेते संदीप तुपेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तुपेंनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तुपे हडपसरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. शेवटपर्यंत उमेदवारी देतो म्हणाले, परंतु शेवटच्या क्षणाला ओरिजिनल ओबीसीला उमेदवारी द्यायची असं सांगितलं. परंतु मी त्यांना म्हणलं की ओरिजिनल ओबीसीला तुम्ही उमेदवारी द्यायची होती तर पक्षाचं धोरण त्या पद्धतीने तुम्ही अगोदर ठरवायचं होतं. आम्ही ओबीसी प्रवर्गात उमेदवारी मागितलीच असती, दुसरीकडे मागितली असती आणि मी एकाच प्रवर्गात उमेदवारी अर्ज भरलेला होता. तर त्यांनी तसं काही सांगितलं नाही. ऐनवेळी आयात उमेदवार तिथं ओबीसीमधून दिला. म्हणून 25 वर्षे काम केलं पक्षात आणि त्यावेळेस उमेदवारी नाकारली दिली. म्हणूनच मी पक्षाचा राजीनामा दिला आणि आज या पक्षात प्रवेश करत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती पिंपरीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांचा बेजबाबदारपणा समोर आलाय. हनुमंत पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी उमेदवार जयश्री बोंडवे यांचा एबी फॉर्म हा गहाळ झाला. एवढंच नाही तर यात स्वतःची चूक असताना देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीवेळी जयश्री बोंडवेंना अपक्ष उमेदवार ठरवलं. या प्रकरणी हनुमंत पाटील यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली असून त्यांची बदली करण्यात आली आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र मैदानामध्ये उतरली आहे. या निवडणुकीतील खरी लढाई भाजपसोबत असल्याचं ठाम मत हे काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी व्यक्त केलंय. काँग्रेस वंचित आघाडीची लढत ही भाजपसोबत आहे, उरलेले लिंबू टिंबू आहेत अशी उपरोधिक टीका ही त्यांनी विरोधकांवरती करत घणाघात केलाय.
दरम्यान लातूरमध्ये काँग्रेस वंचितच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी शेरो शायरीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर देखील सूचक टिप्पणी केली. अनेक पक्ष या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर ही लढाई आपली आहे. इतर जे पक्ष आहेत लिंबू टिंबू आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.